DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक जिल्ह्यातील मौजे एकलहरे ते गुळवंच रेल्वे लाईन भूसंपादन प्रक्रियेमुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने नाशिक येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी निवेदनातील मागण्या शासनाकडे मांडण्याची विनंती अधिकारी यांना निवेदन देते वेळी केली। त्यानंतर आमच्या मागण्या पूर्ण करा अशा घोषणाही देण्यात आल्या। या दरम्यान यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अधिक माहिती दिली। माझी 2-3 एकर जमीन आहे, त्याच्यात 4 टाईम ते सारखी जमिनी घुसत्या, जमिनी घुसत्या म्हणा, ते जमिनी घुसू नका, लोकांना भिकारी करू नका, खाऊ दे म्हणा, सरकारले मोठा करोडपती आहे, दुसरीकडे कुठं तरी एखाद्या वाटाण्यात घाला आणि लोकांना पोटभर खाऊ द्या, ह्याचा आशीर्वाद घ्या म्हणा। आम्हाला योग्य भाव आमच्या लेकरा बाळांना कामा धंद्याला आम्ही काय वाटी कटून, आमचीच आई असून तुम्ही इसकाटून घेऊ राहिले, आमची आई असून इसकाटून घेते, तर आता आम्हाला करायचं काय, वाट्या घेऊन आम्ही काय भीक मागायचं, आमची जमिनी असून त्याची लाज वाटली पाहिजे। सरकार कोणता येतो असा जमिनी घेऊन राहिला आहे, फुकट लोकांच्या वावरातून जमिनीतून रेल्वे काढून राहिला, जाय ना मला तिकडे कुठं मर एखाद्या खड्ड्यात जाऊन सनी अशी सांगा, कर म्हणा, मला कुठं फाशी द्यायची तर दे म्हणा, उद्या गोळी घालायला पाठवून दे माणसं, आणि मग वावरात कोणी आलं का तिथं टकुरच पुढी ते चांगलंच पिढी ते मग लोकांचा विचार करा, गोरगरिबाचा विचार करा, लोकांच्या पोटावून जमिनी घाली तुले काय गोड बोली त्या फोडी तिथं जमिनीवर बळ्याचं नाव देतात, भाड खायला सरकार जमा झाले काय तिकडे येऊन सनी, याला पाठवत्या त्याला पाठवत्या, हा येतो तो जमीन लिहितो, तो येतो दगड रोवितो, कोणीच आमच्या इथं पाठवायचं नाही। तुम्हाला काय असेल आमच्याशी सगळ्या शेतकऱ्याशी संपर्क साधा, आम्ही व्यवस्थित तुमच्याशी चर्चा करू, आमच्या मान्य मंजूर करा, आम्ही द्यायला तयार आहे सगळं काय असेल, बस एवढीच नम्र विनंती मी सरकारला करते। आणि कोण इंडिया बूथ असेल, फांडिया बूथ असेल, ते सगळे दादा खड्यात। दशरथ रोडे, बारागाव पिंपरी या इंडिया बुल्सच्यासाठी गुळवंच ते एकलहरा जी रेल्वे लाईन टाकली जाते त्याचा प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे। आम्ही मागील 2011 पासून जेव्हा या रेल्वेसाठीच्या जमिनी संपादनाचं पहिलं नोटिफिकेशन आलं शासनाचं, तेव्हापासून आम्ही या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करतो आहे। वेळोवेळी आम्ही आमच्या मागण्यांचं निवेदन किंवा आमचा जो विरोध आहे तो शासन दप्तरापर्यंत, दरबारापर्यंत आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचवतो आहे। आमचे तहसीलदार असतील, तर जिल्हाधिकारी असतील किंवा वेगवेगळे आयुक्त असतील किंवा अगदी मुंबईपर्यंत जाऊन किंवा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत। ज्यावेळेस शासनाकडून 32(2)च्या नोटीस आम्हाला देण्यात आल्या, त्याही वेळेला आम्ही त्यावर हरकती घेतलेल्या आहे। ज्यावेळी या अधिकारी मंडळी मिटिंग बोलवतील, आम्हाला शेतकऱ्यांना काहीतरी सांगण्यासाठी बोलवतील, त्यावेळी आम्ही प्रत्येक वेळी विचारलेलं आहे की आम्ही ज्या हरकती घेतल्या त्या हरकतींचं शासनाने काय केलं, परंतु आजपर्यंत आम्हाला शासनाने कोणत्या प्रकारे कोणत्याही अधिकाऱ्यांनी लेखी किंवा तोंडी याचं काहीही उत्तर अद्यापर्यंत दिलेलं नाही। जे काही बेकायदेशीरपणे ज्यांचं जे काही भूसंपादन सुरू आहे यासाठी आम्ही वेळोवेळी त्यांना हरकती घेतोय, त्याच्यावर शासन कोणत्या प्रकारे उत्तर देत नाही। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर आम्ही हायकोर्टामध्ये गेलो, आता सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही जे शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत यातले बरेच शेतकरी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आमची याचिका पेंडिंग आहे। ज्यावेळेस आता शासन सक्तीने संपादन करत होतं त्यावेळी आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं की आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही सर्वजण जे काही आम्ही शेतकरी बाकी आहेत आम्ही सर्वजण सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो आहे। सुप्रीम कोर्टाचा आदेश येईपर्यंत आपण आमच्या जमिनींचं सक्तीने संपादन करू नये, परंतु आज जर आपण बघितलं तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, भूसंपादन अधिकाऱ्यांनी आमच्या जमिनी परस्पर एकतर्फा ताब्यात घेऊन आणि त्या शासनाकडं वर्ग करून आणि शासनाने त्या MIDCकडे वर्ग केले ना, आता MIDC त्या महाजनको किंवा NTPCकडे वर्ग करत आहेत। तर याच्यामध्ये जर मुख्य मुद्दा आपण बघितला तर या जमिनींचं आम्ही जे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही कोणत्याही प्रकारे आमच्या जमिनीची संयुक्त मोजणीच झालेली नाही, त्यामुळे आमच्या जमिनींचं यांचं सीमांकन यांनी कसं घेतलं आहे किंवा यांनी परस्पर आमच्या कोणत्या तरी जमिनीवर आमचं नाव कमी करायचं। म्हणजे माझं स्वतःचं जर उदाहरण सांगायचं झालं तर माझी प्रत्यक्षात रेल्वेचं ज्या ठिकाणी ट्रॅक ते बघताय किंवा जो दिसतोय ते माझ्या वेगळ्याच गटामध्ये आहे आणि यांचं मला नोटीस वेगळ्याच गटासाठी येते आणि प्रत्यक्ष 2च गुंठ्याची नोटीस येते आणि प्रत्यक्षात जमीन माझी जाती किती याचा कोणत्याही प्रकारचा ताळमेळ या शासनाचा एकमेकांमध्ये नाही आहे। अशा परिस्थितीत आमचं संपादन करण्याचा जे शासनाने सक्तीने संपादन करण्याचा जो घाट घातलेला आहे त्या विरोधामध्ये आमचा याला सक्त विरोध आहे। आणि जर शासनाने आपण इतर ठिकाणी जर बघितलं तर महावितरणसाठी किंवा महाजनकोसाठी जिथं जमिनी संपादित झालेल्या आहेत तिथं लोकांना प्रकल्पग्रस्ताचे त्यांनी आहेत आमच्या, त्या कोणत्याही प्रकारे शासन आमच्या मागण्यांना दाद देत नाही। परंतु शासनाने जर आमच्या मागण्यांना दाद दिली नाही आणि आमच्यावर जबरदस्ती आमच्या जमिनी संपादनाचा प्रयत्न केला तर याहीपेक्षा मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व शेतकरी मिळून करू आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील, प्रशासनाची राहील। एवढंच या ठिकाणी आमचं बोला तुम्ही काय बोला।
रतन रुंजा मटाले चाकुरी. आम्ही केवळ 15 वर्षापासून हा लढा देत आहे. एक लढा ते गुळवंत रेल्वे लाईन भूसंपादनाच्या बाबतीत. आणि या आम्हाला असा अनुभव आला आहे का शासनानं हा गेंड्याच्या कातडीसारखा काहीच हालचाली करत. आम्ही एवढे आंदोलनं केले आजपर्यंत. हायकोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टात आमच्या केस आता पेंडिंग आहे. त्याचे आम्ही त्यांना दाखले देतो का आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये केस आमची पेंडिंग आहे, आम्हाला तोपर्यंत तरी आमचे हे करू नका कंपल्सरी ॲक्विजिशन. तर ते कंपल्सरी ॲक्विजिशन त्यांनी प्रांत मॅडमनी MIDCला पाठवलं. आता MIDCने तो ताबा महाजिनकोला दिला आहे. म्हणजे आमच्या जमिनी जो पाहिजे तो लुटायचं कामं करतो आहे, पण आम्हालाच न्याय नाही. आज जे अवॉर्ड झाले त्या अवॉर्डमध्ये जाहीर केलेला आहे रेट आहे, तो आम्हाला मान्य नसताना तो आमच्यावर लादला गेलेला आहे. आणि या पद्धतीने आम्ही जो आज या आंदोलन केलं त्याचे सरकारची दिशा आमच्या न्याय द्यावा याच्यासाठी आम्ही इथं आलो. आणि जर न्याय मिळाला नाही तर या ठिकाणी मोठा आंदोलन अजून उभारण्याचं आमचं मानस आहे. नमस्कार, मी रामदास रेवजी डुकरे पाटील, प्रकल्पग्रस्त एकलहरा. एकलहरा ते गुळवंच अशी एक रेल्वे लाईन सिन्नर औद्योगिक वसाहतीसाठी ज्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ आणि सद्यस्थितीमध्ये NTPC यांनी त्या ठिकाणी औष्णिक वीज केंद्र उभारण्याचं काम चालू केलेलं आहे. त्या अगोदर MIDC तर्फे या जमिनी संपादित व्हाव्या असं इंडिया बुल्स कंपनीसाठी होतं. परंतु अनेक दिवस 2010 ते आज तागायत सदर काम झालेलं नाही आणि त्या आजपर्यंत जमिनीचं संपादनही झालेलं नाही. शेतकऱ्यांनी पैसे घेतलेले नाही. परंतु त्यांच्या जमिनीवर मात्र शासनाने त्यांची नावं कमी करून शासकीय नावं लावले गेले. इंडिया बुल्स प्रोजेक्टसाठी नावं लावले गेलेले. या गोष्टीचा शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्याचप्रमाणे शेतकरी जमिनी देतील, परंतु शासनाचं जे धोरण आहे 1913च्या अगोदरचा जुन्या कायद्याप्रमाणे अवॉर्ड डिक्लेअर केला. शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रकारच्या सह्या घेतलेल्या नाही आहे. शेतकऱ्यांना तो अवॉर्ड मान्य नाही. आणि अशा स्थितीमध्ये जर तुम्ही बळजबरी कब्जा घेण्याचं काम भूसंपादन अधिकारी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे त्या ठिकाणी आलं. त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचं सीमांकन नाही, कुठल्याही प्रकारचं ड्रॉईंग नाही, कुणाच्या जमिनी किती जाते याचा कुठलाही पत्ता नसताना पुन्हा शेतकऱ्यांवर हा घाला घालताय. आणि आपला प्रोजेक्ट शासनाचा आज 13 वर्ष झाले, कुठलीही प्रगती नाही. परंतु शेतकऱ्यांच्या जमिनीवर जी नावं लावलेली एक ती नावं कमी करावी. अन्यथा शेतकऱ्यांना आजच्या भावामध्ये जसा कॉर्पोरेशनमध्ये रेडिओ रेकनरच्या 2 पट आणि ग्रामीण विभागासाठी 4 पट दिला जातो, असा योग्य रेट जर दिला तर शेतकरी जमिनी देतील. परंतु शासन ही स्वतःची हुकुमशाही चालवतं आहे. शेतकऱ्यांना पायदळीत उडवलं जातं. याचा उद्रेक कुठंतरी होतो. आणि आज आम्ही हा मोर्चा आणला, विरोध दर्शवला. याला सगळ्यात महत्त्वाचं हे शासन प्रशासन यांचं दिरंगाई किंवा जो हेकेखोरपणा आहे हा फार घातक आहे. आणि हा समाजाच्या दृष्टीनं आणि सर्वांच्या दृष्टीनं चुकीचं आहे. जर आम्हाला योग्य भाव दिला नाही तर आम्ही आमच्या जीवाचं काही करू, परंतु शासनाला जमिनी देणार नाही. योग्य शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या, त्यांच्या मुलांसाठी नोकऱ्या द्या. आणि जर त्या शेतकऱ्यांची उपजीविका शेतावर असते, ही जर न झाल्या शेतकरी रस्त्यातळाला जातो आणि कुठेतरी उद्रेक होतो. हा शासनाच्या लक्षात यावं, या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावे अशी माझी नम्र विनंती आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं. पुनश्च एकदा शासनाचा धिक्कार करू. ही जी पद्धत आहे ही चुकीची आहे. योग्य मार्गदर्शन, योग्य निर्णय जर झाल्यास शेतकरी जमिनी देतील. शेतकरी जे आता इंडिया बुल कंपनीनं रेल्वे लाईन टाकली याच्या संदर्भात आम्ही जवळजवळ 15 वर्षापासून लढा देतो आहे. आम्ही अजूनही जमीन दिलेली नाही. आता आमचं शासनाला एकच म्हणणं आहे, तुम्हाला जर प्रकल्प करायचा आहे, आमच्या तालुक्यामध्ये रेल्वेसाठी 3 मोजण्या झालेल्या आहेत. एक नाशिक पुणा झालेली, एक नाशिक शिर्डी झालेली, एक एकलहरा ते गुळवत झालेली. तर शासनाचं डोकं फिरलं आहे. कमीत कमी शेतकऱ्यांच्या जमिनी जास्तीत जास्त जमिनी घेऊन करणार काय? त्यापेक्षा जो कमी अंतराचा मार्ग आहे त्या मार्गाने एकच रेल्वे करावा. त्यासाठी शेतकरी जमीन देण्यास तयार आहे. एका तालुक्यात 3 रेल्वे मार्ग करून शेतकऱ्यांना बकास करण्याचं काम या शासनानं केलं आहे. याच्या जास्तीत जास्त हे करू आणि एकच मार्ग करावा एवढीच आमची विनंती. यावेळी निवेदन देताना सिटूचे कामगार नेते कॉम्रेड तानाजी आप्पा जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी रतन मटाले, रामदास पाटील, डुकरे, भगवान सानप, दशरथ रोडे, उद्धव सांगळे, दिलीप राजोळे, शांताराम राजोळे, संजय कापडी, संजय चव्हाण,
हरिभाऊ ताजने, योगेश साळुंके, बबन राजोळे, सचिन पगारे, समाधान राजोळे, दिलीप राजोळे, चंद्रकांत जाधव आणि किरण राजोळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. प्रकल्पासाठी जमीन देताना शेतकऱ्यांना न्याय, मोबदला आणि त्यांच्या हक्काच्या सुविधा मिळणार का, याकडे आता प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. DPI न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPI न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.